संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे मळ मागा बोली तळमळ गर्भवासाची श्रीमद ग्रंथराज दासबोधाचा तिसरा दशक आहे. पहिला दशक होता आहे तो स्तवनांचा. दुसराच दशक आहे तो आहे मूर्ख लक्षणांचा. आणि आता हा तिसरा आहे तो स्वगुण परीक्षा. काही प्रतींमध्ये सगुण परीक्षा असं म्हणतात, पण स्वगुण जास्त युक्त आहे. स्वगुण परीक्षा. आणि तिसऱ्या दशकातला दुसरा हा समास आहे. बरं, स्वगुण परीक्षेचे 4 समास आहेत. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. हे लक्षात घ्या. समर्थांना ठसवायचंय गुणांच्या फेऱ्यामध्ये कसकसा अनुभवाचा, दुःखानुभवाचा भोग जीवाला भोगावा लागतो. म्हणून 4 स्वगुण परीक्षेचे समास. बर, हे गुणपरीक्षा झाली की त्याच्यानंतरचे समास आहेत ना, ते 3 प्रकारचे ताप जीवाला भोगावे लागतात. आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप. त्रिविध ताप आहे पोळला असा तो जीव. त्याच्यानंतरचा समास आहे तो मृत्यूचं निरूपण आहे. बघा, समास कशा प्रकारे रचना आहे दासबोधाची. समर्थ युक्ती प्रयुक्तीने बोध ठसवतायत. ह्या जो जन्मानुभव म्हणून जो आहे जीवाचा, तो कसा दुःखदायी आहे, क्लेशदायी आहे. सुख पाहतात जवा पाडे, दुःख पर्वता एवढे जे तुकोबांनी म्हटले, ते कसं जीवाला भोगावं लागतं. आणि मग मृत्यूचं निरूपण झाल्यावर शेवटचा या दशकातला समास जो आहे तो वैराग्य. मग हे सगळं दुःखभोग पदरी आल्यानंतर जो कोण भाग्यवान जीव असतो ना, त्याला विरक्ती निर्माण होते. तो म्हणतो, काय दुःख आहे, ह्या दुःखातून मोकळीक नाही का, माझं हेच भोगणं शेवटपर्यंत राहणार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. वैराग्य. आणि मग 3 दशकानंतर चौथा जो दशक आहे तो आहे नवविधा भक्ती लक्षण सांगितले. बघा, भक्तीचंच महत्व आहे. भक्तीतून ज्ञान निर्माण होते. तर उगीच विविध प्रकारचे काय करतात लोक, ग्रंथ काय काय वाचतात, माहिती गोळा करतात, पण त्यातून पदरी काही पडत नाही. पदरी काय पडणार, कधी पडणार. भक्ती जर तुमच्याकडून घडली, आणि ती भक्ती कोणाची भक्ती ते महत्वाचे. भक्ती करतात लोक देवदेवतांची, आणि कोणाची भक्ती करतात. पण भक्ती ही सद्गुरु भक्ती झाली पाहिजे. सद्गुरु भक्ती झाली पाहिजे. कारण सद्गुरु तत्व जे आहे ते त्या सद्गुरूंनी जाणलेलं आहे. ते सद्गुरु तेच आहेत तत्व. गुरु तत्व, सद्गुरु तत्व. तर सद्गुरु तत्व म्हणजे परमात्म तत्व, परब्रह्म तत्व. हे लक्षात घ्या. आणि परब्रह्म तत्व, परमात्म तत्व म्हणजे निश्चळ, चळत नाही असं, अढळ असं ते तत्व आहे. म्हणजे अमृत ज्याला म्हणतात तेच आहे. फक्त अमृती कल्पना आहे. बाकी ते तत्व जे परब्रह्म तत्व, परमात्म तत्व, सद्गुरु तत्व, ते अमृत तत्व आहे. आता लक्ष द्या, आपल्याकडे ते सद्गुरु तत्व, त्याला आपण अगदी
जाणायचं कसं, तर ते स्वरूप आहे, म्हणून त्याला स्वरूप हा शब्द आहे. स्वरूप आहे, सद्गुरु तत्व हे स्वरूप आहे. स्वरूप म्हणताना तिथे स्व आहे, आणि स्वचा अर्थ काय बेटा? स्वचा अर्थ आपण, आपण स्वतः, सेल्फ. तर जे काही आहे ना ते स्व आहे, स्वरूप आहे. स्वरूपा वेगळं काहीच नाहीये, हे लक्षात ठेवा. आता अध्यात्म याचसाठी आहे की स्वरूपाचा शोध घ्यायचा आहे. आपण कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य प्राणी एक समजूत अशी होऊन बसलेली ठाम की मी म्हणजे हा देह आहे, मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे हे मन आहे, आणि माझी ही बुद्धी आहे. तर मन बुद्धी ही शरीराधारे बनलेली आहे, कारण शरीर खरं मानलेलं आहे, शरीरच सत्य आहे. आणि शरीराद्वारे म्हणजे मनबुद्धीद्वारे, इंद्रियांद्वारे, कर्मेंद्रिय आहेत ना सगळी, ज्ञानेंद्रिय, याच्याद्वारे हा जो जगदानुभव येतो आहे तो माझा म्हणून मला येतो आहे अशी खात्री पटलेली आहे त्याची. आणि त्याशिवाय वेगळं काही असूच शकत नाही. आणि ते खरं मानलं, तर ते खरं मानलं तेच दुःखाचं कारण झालं, तेच दुःखाचं कारण झालं. आता लक्षात घ्या, खरं काय आहे मग? खरं काय आहे? स्वरूप जे आहे, परमात्मा तत्व जे आहे, परब्रह्म तत्व. मग त्या वेगळं जे काही अनुभवाला येतं ते खोटं आहे, मिथ्या आहे. आणि ते खोटं खरं मानलं आणि तसा अनुभव घेऊन काल व्यतीत करू लागला, त्याला आयुष्य म्हणतो, जीवनानुभव म्हणतो. त्यामुळे दुःख भोगावं लागतं. दुःख भोगाचं कारण तेच आहे. म्हणून साधू संत सद्गुरु कळवळ्याने सांगतायत, त्यांना कळवळ तू पाहतात. ते तुकोबांनी म्हटलं ना, बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून येतो कळवळा आम्हाला, की ज्याला सत्य कळलं त्याला ते पाहत सहनच होत नाही. म्हणून तो सांगतो सतत, जे आपल्याला कळलंय ते दुसऱ्याला सांगतो. सद्गुरु ते आमचे महाराज जो समोर भेटेल त्याला ज्ञानच सांगायचे. ज्ञान वेगळा काही विषयच नाही. मग त्यांच्याकडे कोणी दुसरा विषय काढला ना तर ते हे सांगत बसून नको, मी काय सांगतोय ते आहे, तर तू सांगतोय ते मला माहिती आहे काय सांगणार ते तुझ्या अनुभवातलं. आता मी माझा काय अनुभव आहे, माझा काय अनुभव आहे तो मी तुला सांगतो, तू ऐक आणि तो मान, प्रमाण मान, त्या वेगळा विचार करू नको. हे सद्गुरूंचं सांगणं सतत असतं. आणि म्हणून दासबोध बघा, दासबोध जो आहे त्या दासबोधामध्ये दासाला केलेला बोध म्हणजे भक्ताला केलेला बोध. भक्त तुम्ही आम्ही सगळे जीव जे आहे ते दासच आहोत, दासच आहोत. म्हणायला गेलं तर प्रपंचाचे दास आहोत. पण थोडंफार काही कळलंय म्हणून कोणी आपल्याला हे कळून दिलं त्याचे दास आपण झाले आणि त्याचे दास व्हायचंय. म्हणून सद्गुरूचे दास व्हा, प्रपंचाचे दास होऊ नका. सद्गुरूचे दास झाला ते सत्याचे दास झाला, सत्याचे अंकित झाला. सत्याचे अंकित झालात तत्क्षणी तुम्ही सत्य होता. ही तिथे मेघ आहे म्हणून अर्ध इकडे अर्ध तिकडे असं नाहीये, अर्धा प्रपंच आणि अर्धा परमार्थ असं नाहीये. पूर्ण परमार्थी व्हायचंय. जो पूर्ण परमार्थी होतो तो कोण? तो सत्शिष्य, सद्भक्त म्हणा, सत्शिष्य म्हणा. मग जो पूर्णांशाने सद्गुरु बोध स्वीकारतो तर ते तत्व पूर्ण होतोच. मुक्ती कधी? तत्क्षणी. तू स्वीकारलास आणि ते होतोच तत्क्षणी. जसं ते लोहचुंबक असतं ते लोकांना लागल्या बरोबर ते होऊन जातं. तसं आहे, तसं आहे, तसं व्हायचं. तर दासबोध
दासाला बोध केलं की तू दास नाहीये, तू उलटा हो, म्हणजे माघारी फिर, मुळाकडे ये. तू दास नाहीयेस, उलटा हो, फिर मागे ये, मागे कुठून सुरुवात झाली तिथपर्यंत ये मागे. मग आमचे महाराज येतील त्याला सांगितले, तुला स्वतःचा शोध घ्यायचा आहे, हा प्रवास कसा तुझा, त्याला मुळाकडे ये. म्हणून ते काय त्यांचं सांगणं म्हणजे असं तुमच्या आमच्या अनुभवातले, हा देह कसा नाही, 9 महिन्याच्या सर्व्हिसचा विचार कर गर्भवासात, आणि ते मूळ कुठे आहे ये, तिथे तिथपर्यंत ये मागे. कुठून आहे सुरुवात, सुरुवात कुठून आहे, तर तुझे जे मूळ आहे ते परब्रह्म तत्वच आहे. आता हा जो अनुभव आहे जन्माचा, हा सुरू झाला, त्याच्या आधी काय तू सांगशील स्वतःची हकीकत. हा जन्मानुभव सांगतोय, माझी माय काय म्हणतात तुम्ही, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ सांगता, ही माझी नाही, खोटी, तद्दन खोटी. कारण ती तो जन्म आधी, त्याच्याही आधी 9 महिने आधी जन्म झालेला आहे, तो तुला कोणाला कळलेला पण नाही. हा म्हणजे ते काही खरंच नाही, ते खरंच नाही. मूळ जे आहे ते जन्माशिवायच आहे, कर्माशिवायच आहे, धर्माशिवायच आहे, कशाशिवायचं ते मूळ आहे. त्यामुळे तिथे कसला अनुभव नाही म्हणून सुखरूप आहे, ते कसला दुसरा अनुभव घेतल्यामुळे दुःखरूप झालेला आहे, दुःख भोगावे. जिथे मुळामध्ये कसलाच अनुभव नाहीये ते सुखरूप आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा तुम्हाला बघा, काही नाही, विसरलात सगळं की बरं वाटतं, ताजे तवानी होता, प्रफुल्लित होता, एनर्जी मिळते. मेडिटेशन जर निमित्त झालं, ध्यान, तर तुम्हाला बघा शक्ती संचार होते. आणि सोपं ते ध्यानाचं राहू दे, तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी उठता किंवा अगदी दुपारी सुद्धा डोलकी घेता आणि जेव्हा जागे होता, काय वाटतं, फ्रेश वाटतं. कारण झोपेमध्ये सर्व विसरतो, जे जे काही आहे ते सर्व विसरतोय, जाणीवेच्याही मुळाशी जातोय. जाणीवेच्या मुळाशी गेला, सर्व विसरलं. जाणीवेचं दुःख आहे, जन्म दुःख हे जाणीवेचं दुःख आहे. जाणीव निर्माण झाली आहे, देह बाजूला केला की काय तिथे जाणीव आहे. जाणीव म्हणजे आपण ज्याला ज्ञान म्हणतो, कळते पण म्हणतो. त्या कळतेपणातून जे कळतंय ते खरं मानतोय म्हणून दुःख. वास्तविक कळतेपणातून जे कळतं ते खोटं आहे, तुझ्या सहित सर्व खोट आहे, मिथ्याभास आहे. सद्गुरूंचं वारंवार हेच सांगणं की हे जे तू खरं मानतोस ते खोटं मान, आणि जे मुळामध्ये तू आहेस तसा होऊन राहा, जसा आहेस तसं. जसं आहे तसं. तर तिथे आता समर्थांनी बघत बसून नावं ठेवतात तशी समाजांची, दशकांची, की त्यातूनच कळतं पडतं. स्वगुण परीक्षा, मुळात जो स्व आहे तो कशाशिवायचा स्व आहे, तिथे काही नाही, आस नाही, भास नाही, असणं नाही, काय नाही, असा तो आहे. मग तिथे त्याला भास झालं, तुला म्हणजे कोणाला, त्याला परमात्मा तत्वाला, परमात्म्याला त्याला वाटलं आपण आहे असं, म्हणजे स्वच्या ठिकाणी आहे असा गुण निर्माण झाला, तो गुणविकार झाला. स आहे, स आहे हे असं वाटलं. भास, भास नुसता कल्पना असते, खरं नाही, खरं नाही. त्या भासातून भासाची आणखी वलय निर्माण झाली. मग तो रजोगुण झाला, सत्वगुण झाला, रजोगुण झाला, हालचाल झाली, आणि आहे आहे असं वाटायला लागलं, आणि आहेपणातून वाटलं मी अमुक आहे म्हणून. मग तो तम निर्माण झाला, तमातून त्याने सगळं निर्माण केलं. पंचमहाभूत आणि पंचभूताची सृष्टी खरी मानली, तसा व्यवहार करायला. जे कल्पनेतलं आहे, जे सत्य नाही ते खरं मानलं, त्याच्यात गुरफटलं आणि जन्म दुःख भोगून कासावीस झालं. स्वगुण परीक्षा म्हणजे स्वगुणाची परीक्षा करून या. स्व सोडून गुण, स्वच्या ठिकाणीच गुण झाले, विकार झाले,
आकार झाले, प्रकार झाले, सर्व निर्माण झाले. त्यामुळे तुम्ही 3 प्रकारचे ताप भोगावे लागतात. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि शेवटी मरणापर्यंत पोहोचतोय. सत्य न कळल्यामुळे. ज्याला सत्य कळतं, कोणाला कळतं, ज्याला वैराग्य निर्माण होतं, त्याला नको वाटतं. नको हे काय भोग आहे ते नको वाटतं त्याला. मग वैराग्य निर्माण झालं की तो भक्तीच्या वाटेवर चालायला लागतो. भाग्यवान असेल तर, काही भाग्य असेल तर, संचित असेल तर, असं म्हणून या जो ह्या वाटेकडे अनवहिला प्रकारची भक्ती करून तो ज्ञान प्राप्त करतो. भक्तीतून ज्ञान हे लक्षातच ठेवा. आमच्या महाराजांचं की भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे. त्या भक्तीची वाट धरा, सद्गुरु चरणाची भक्ती करा, सद्गुरूची भक्ती करा. कारण ते तुम्हाला आत्मतत्व काय आहे तुझ्या ठिकाणी ते असं काय म्हणतात, ओपन करून येस बरोबर, ओपन करून दाखवतात, उघड करून दाखवतात. परमार्थ लपवायचा नाहीच आहे, उघडा परमार्थ आहे. कोणी असं काय म्हणायचं नाही काही गुप्त गोष्ट आहे वगैरे. असं उघडा परमात्मा आहे आणि परमार्थही उघडा आहे. कळून घेईल त्याला. नाहीतर कर्म कठीण आहे, कळत नाही काय आहे कसं आहे. जो भाग्यवान भगवंत असेल त्याला ती प्राप्ती होते आत्मरहस्याची, अमृत तत्वाची. तर दासबोधामध्ये तेच सांगितलेलं आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तर गुरुपौर्णिमा गुरुदक्षिणा. काही लोक बघा गुरुदक्षिणा देतात. अमुक हे कोण पाकिट देतात, कोण काय देतात, काय काही नको. सद्गुरूला काही नको, कारण ते काही नाही असं तत्व आहे. आणि तुम्ही त्याला काहीतरी देता, तो कसं स्वीकारते. तसं आमचे महाराज म्हणतात सद्गुरू कधी खुश होतो, सद्गुरू कधी प्रसन्न होतो, जेव्हा शिष्य स्वरूप प्राप्तीला पोहोचतो तेव्हा सद्गुरू अत्यानंद. तर सद्गुरूला तुमच्याकडून काही नको आहे. गुरुदक्षिणा नको. गुरुदक्षिणा कोणती? तुम्ही स्वतः आपलं स्वरूप प्राप्त केलं की सद्गुरूला अत्यानंद होते. आमच्या महाराजांनी सांगितलं अत्यानंद. सद्गुरू प्रसन्न होते. तेव्हा प्रत्येकाचं एक गुरुपौर्णिमेचा दिवस शिष्य म्हणून जर काही कर्तव्य आहे तर ते हेच कर्तव्य आहे की आपण आपलं स्वरूप काय आहे ते प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी ही भक्ती करायची, सद्गुरूंची भक्ती त्यासाठी करायची. तुम्ही जे आहात ते स्वरूप मला दावा, ते स्वरूप मला दावा. दावून देवा निज हृदयात असं म्हटलेलं आहे पदामध्ये. तर तो जो देव आहे, देवाधिदेव महादेव जो आहे, आत्मतत्व म्हणून ते काय आहे ते मला उघड करून दाखवा, माझे स्वरूप मला दाखवा. गुरुपौर्णिमा तेव्हा गुरुपौर्णिमा होते. कधी होते? जेव्हा शिष्य आपलं स्वरूप, पूर्ण स्वरूप काय आहे ते जाणतो, ओळखतो आणि ते होतो. पूर्णच आहे, अपूर्णता नाही सद्गुरूच्या ठिकाणी. परमात्मा तत्वाच्या अपूर्णता ही इथे आहे, खाली आहे. जे मुळाचं मूळ आहे तिथे ते पूर्ण स्वरूप आहे. तेव्हा ते पूर्ण स्वरूप जाणा, कारण ते तुमचं हक्काचं आहे. ते तुमचं हक्काचं, युअर ओन इस्टेट. महाराजांचे शब्द, तुमची स्वतःची इस्टेट आहे. स्वतःची इस्टेट आहे, आपण विसरतोय. कसं तो मिळेल? इस्टेट काय? ती मिळवायची आहे, हक्काची आहे म्हणून. प्राप्त करून घ्यायची आहे. आणि गुरु म्हणजे आपलं गुप्त रूप, लपलेलं रूप, ते उघड करून आपण भक्तीच्या मार्गाने सद्गुरु भक्ती करून प्राप्त करू. कारण तेच निसर्गदत्त आहे, ओरिजिनल आहे, निसर्गदत्त आहे स्वरूप. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. सिद्धरामेश्वर महाराज.
मनोनी तुझी वासना सांगे गळे लागला काळ हा पाठीला जीवा कर्म तो भय तुला आहे, मरण आहे, मृत्यू आहे, अटळ आहे. सद्गुरूंचं सांगणं काय आहे की स्वतःला देह मानू नको. मग ज्या क्षणी तू मी देह नाही म्हणतोय त्या क्षणी तू आत्मा म्हणून जो आहे आणि आत्मा म्हणून जो आहे त्याचा स्वीकार झाला की त्या क्षणी त्याचं मूळ जे आहे परमात्मा ते तुझ्या असं जवळ दिसायला लागतं. मग आधी देह नाही म्हण, मी आत्मा आहे म्हण. आत्मा म्हणजे अंतःकरण जे जाणवतंय ना तुला, मी आहे म्हणून ते मी आहे म्हणून मी आहेला धरून ठेवा, म्हणजे आत्मा धरून ठेवा. आणि आत्मा धरून ठेवला की परमात्मा त्याच्या मागेच आहे, इथेच आहे. किंबहुना आत्मा हाच परमात्मा आहे हे कळते. म्हणून मी कुणी वासना सांगे बळे लागला काळ हा पाठीला जीवा कर्मयोगे जनी जन्म. तेव्हा हे कर्मबंधनातून तू मोकळा होतोय. आणि कर्मबंधनातून मोकळा झाला की मरणापासून मोकळा झाला, देहापासून मोकळा झाला. मूळ जे आहे जे अमृत स्वरूप म्हणून ते तू होऊन राहतोय. तुला काही करायला लागत नाही. फक्त हे नाही म्हण, हे जे आहे ते नाही म्हण. जे आहे ते उघड तुझ्या हाती तुझ्या पदरी येते. तूच ते होतोस कारण तू ते आहेसच. जय गुरु. गजानन सद्गुरुनाथ महाराज की जय.